नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम, वडाक्कम, सत श्री अकाल. जस्ट लुक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद. आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज. विचार मांडण्याचं व्यासपीठ म्हणून आपण एक अभिव्यक्ती नावाचं सदर सुरू केलं आहे जस्ट लुक न्यूजच्या माध्यमातून. आणि आज आपण जस्ट लुकच्या या माध्यमातून अभिव्यक्तीमध्ये शहरातील अशी एक व्यक्ती जिच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते आहेत हाजी शाहबाज यांच्याबरोबर आपण आज संवाद साधणार आहोत आणि विविध विषयांवर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला असं तर वाटत नाही का आत्ताचं सध्याचं जे राजकारण आहे आणि सध्याच्या देशाची जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीकडे आणि या राजकारणाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता? आता आपण राजकारणाच्या हिशोबाने बघायला गेलो तर मला असं वाटतं की पहिल्याच्या राजकारणामध्ये आणि आताच्या राजकारणामध्ये भरपूर फरक आहे. कसा फरक आहे? पहिले जे राजकारण होते ते मला असं वाटतं ते फक्त डेव्हलपमेंट आणि संविधान याला धरून होतं. जसे की आता मला असं वाटतं अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांचं एक ध्येय होतं नितीन गडकरी साहेबांना धरून त्यांनी जे आपले रोड जो विजन होता ते आपल्याला दिसून येतं. काँग्रेसच्या वेळेस दिसून येतं. आताचे जे राजकारण आहे हे मला असं वाटतं दूषित राजकारण आहे. यामध्ये संविधान हे फक्त त्यांनी नावाला ठेवलेलं आहे. तर आता हा जो राजकारणाचा भाग झाला, तुम्ही आता राजकारणामध्ये प्रवेश करता झाला आहात. एका MIM नावाच्या पक्षाच्या माध्यमातून आपण आता राजकारणामध्ये तुम्ही मार्गस्थ झालात. तर आता तुमचं पुढचं विजन कसं असेल? तुम्हाला काय करायचं काय आहे नेमकं? आता विजन आपलं डेव्हलपमेंट हे जे विजन आहे विजनचा अर्थ कसं काय असतं तर डेव्हलपमेंटसाठी सध्या आता पाणी रोड आणि उद्योग हे मेन मूलभूत गरजा असते माणसाचं. डेव्हलपमेंटमध्ये मला असं वाटतं एज्युकेशनकडे लक्ष द्यावं लागेल आजच्या कंडिशनला. आता समजा आपण दुसऱ्या पक्षाच्या संदर्भात कुठं बोललो कुठं घरी गेलो तर मला असं वाटतं जो चाचा आहे वही भतीजा आहे. खरोखरच एक महत्वाचा प्रश्न आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये. आपण जर बघितलं तर मुकुंदनगरमध्ये त्या पद्धतीच्या ज्या वैद्यकीय सुविधा मिळायला पाहिजे त्या दिसत नाहीयेत. तर या गोष्टीकडे तुमचं कसं लक्ष आहे? मुकुंदनगरमध्ये कमर्शियल स्पेस मोठी राहिलेली नाही. छोटे छोटे तिथून असेल एक 5,000 स्क्वेअर फीट असतो 10,000 स्क्वेअर फीट तिथं आपण शेड बनवून हे प्रकल्प आणू शकतात. तर माझं पूर्ण प्रयत्न हे राहणार आहे की महिलांसाठी आणि किंवा आपलं स्वतःचं काहीतरी एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी 5,000 10,000 स्क्वेअर फीटचं जे ओपन स्पेस असेल तर त्याला पूर्ण प्रयत्न करून महानगरपालिकेकडून ते आपण रेटवर घेऊन तिथं आपण छोटे जे उद्योग बाहेर आहेत त्यांना सांगू आणि इथं आपण ते प्रोजेक्ट स्टार्ट करू.